हाय फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। ती म्हणजे राजगिऱ्याच्या दशम्या। त्या आपण उपवासासाठीही खाऊ शकतो आणि असं एरवी पण खाऊ शकतो। ही रेसिपी सासूबाईंची आहे, पण मला खूप आवडली, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। सुरुवातीला राजगिरा हा स्वच्छ करून घेतलेला आहे। त्यानंतर कढई तापल्याच्या नंतर आतमध्ये तो टाकला आणि व्यवस्थित असं हलवून घेतलं। व्यवस्थित हलवून झाल्याच्या नंतर तो भाजून झाल्याच्या नंतर खाली घेतला आणि शेंगदाणे आणि राजगिरा दोन्हीही भाजून घेतले आणि राजगिऱ्याचं आपल्याला पीठ करायचं आहे, त्यामुळे ते मिक्सरमधून मी काढून घेतलेलं आहे। व्यवस्थित असं चाळून घेतलं। खाली पडलेलं जे पीठ आहे त्याचीच आपल्याला कणिक मळायची आहे। जे आपलं राजगिऱ्याचं पीठ आहे ते एका ताटात घेतलं आणि त्याची व्यवस्थित अशी कणिक मळून घेतली। त्यानंतर आपल्याला गूळ आणि शेंगदाणे मिक्सरमधून फिरून घ्यायचे होते, ते घेतले आणि त्यानंतर लगेच आपल्याला ह्या दोन्हीची मिळून पोळी बनवायची होती। जी मळलेली कणिक होती त्यामध्ये गूळ आणि शेंगदाण्याचा कूट घातला आणि व्यवस्थित अशी पोळी लाटून घेतली। छान अशी पोळी लाटली। त्यानंतर लगेच ती पोळी तव्यावर टाकली आहे, व्यवस्थित अशी भाजायला टाकली। गॅस थोडा कमी प्रमाणात केला जेणेकरून ती चिटकणार नाही। अवघड असं काही नाही, आपण जशी पुरणपोळी भाजतो किंवा करतो त्या प्रकारेच ही पोळी करता येते। व्यवस्थित असं दोन्हीही बाजूनी तेल लावून घेतलं आणि बघा किती छान झालेली आहे आणि किती फुललेली आहे आपली राजगिऱ्याची दशमी। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि